नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. देवाकडे प्रार्थना करते की तुम्हाला सुख समृद्धी शांती लावो, तुमचा दिवस नक्की छान जाओ आणि तुमचं सर्वांचं मयुरीच्या मराठी ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांच्या मराठी ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर खूप छान प्रेम देत आहे, खूप छान सपोर्ट करताय. तर असाच सपोर्ट कायम राहू द्या. आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी नक्की एक सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला नक्की विसरू नका. तुमच्या एका कमेंटनी मला खूप पॉझिटिव्हिटी मिळते आणि म्हणजे मलाही कळते तुमच्या कमेंटमुळे की मी माझ्या स्वतःमध्ये काय चेंज केलं पाहिजे, मी जे व्हिडिओ बनवते त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजे जे की तुम्हाला आवडेल. आणि मी जो पण व्हिडिओ आणते, जे पण मी ब्लॉगिंग करते, माझा एकच प्रयत्न असतो की माझ्या व्हिडिओने, माझ्या ब्लॉगने तुमच्यापर्यंत पॉझिटिव्हिटी पसरावी. एक तुम्हाला पण ब्लॉग बघून चांगलं वाटलं पाहिजे, पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे. तर हाच माझा नेहमी प्रयत्न असतो. तर असो, आज परत मी तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आली आहे. तो म्हणजे प्रत्येकाला हवासा वाटतो तर ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी. प्रत्येकाला वाटते ना, मग अगदी ती कॉलेजची मुलगी असू द्या, हाऊसवाईफ असू द्या, वर्किंग वुमन असू द्या, प्रत्येकाला वाटतं की यार मी छान दिसलं पाहिजे, समोरच्यावर माझा इम्पॅक्ट एकदम छान ॲट्रॅक्टिव्ह पडला पाहिजे. आणि आपल्या जीवनामधले, आपल्या लाईफमधले, आपल्या रोजच्या डेली जीवनामध्ये छोटे छोटे बदल असतात जे आपण केले ना, ते आपल्या पर्सनॅलिटीवर एक सुंदर असा छाप पाडून जातात आणि छान इम्पॅक्ट देतात, प्रेझेंटेबल राहायला मदत करतात. तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू द्या. तर व्हिडिओ न स्किप करता बघा, नक्की तुम्हाला व्हिडिओचा उपयोग होईल आणि तुम्ही पण छान परफेक्ट अशी पर्सनॅलिटी बनवू शकाल. तर आहे ना, ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटीचं मीनिंग असं नाही होत की तिचं कॉम्प्लेक्शन किती फेअर आहे, ती किती स्लिम ट्रिम आहे, ती किती सुंदर दिसते. तर हे बिलकुल फेक डेफिनेशन आहे. ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी म्हणजे इंटरनली आणि एक्सटर्नली आपण कसं ग्लो करतो, स्वतःला कसं फील करतो, म्हणजेच ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी. सगळ्यात पहिले ना, आपल्याला आपल्यामध्ये ही क्वालिटी डेव्हलप करायची आहे ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी बनवण्यासाठी. ती म्हणजे की आपण पहिले स्वतःला ओळखायचे. आता तुम्ही म्हणाल स्वतःला ओळखायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर आहे ना, स्वतःला समजून घ्यायचं इन द सेन्स की माझा बॉडी टाईप कोणता आहे, मला कोणता ड्रेसअप छान दिसेल, मला कोणती हेअरस्टाईल छान दिसेल, मला कोणती ज्वेलरी छान दिसेल, मला कोणता लिप शेड छान दिसेल. हे सगळ्यात पहिले आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. आणि ज्या वेळेस आपण दुसऱ्याची कॉपी न करता स्वतःला जाणून घेतो की मला कोणतं ड्रेस स्टाईल, माझी कोणती ज्वेलरी, माझी हेअरस्टाईल, माझा लिप शेड मला कोणता सूट करतो आहे, हे जेव्हा आपल्याला कळतं ना, त्यावेळेस आपल्यामध्ये नॅचरली ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी येते. विश्वास ठेवा. कारण आपण जर कोणाची कॉपी केली ना, आपण म्हणतो अरे ती किती छान दिसते, तिने किती छान नेकलेस घातला, तिने किती छान हेअरस्टाईल केली, मग मी पण तसंच करेल. अरे हो, पण आपल्याला ती सूट होईल का हा विचार करतो का आपण? नाही. म्हणून सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्याला काय सूट होतो, आपल्याला काय काय छान दिसतं याचा पहिले आपल्याला अभ्यास करायचा आहे, याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि जेव्हा आपण आपली स्टाईल स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करतो ना, तर त्यामध्येच आपल्याला नॅचरली पर्सनॅलिटी आपली डेव्हलप होते. तर दुसरं म्हणजे ज्या हाऊसवाईफ असतात त्या काय करतात की दिवसभर मग आपण घरातच असतो ना, मग गाऊन अडकवतो किंवा नाईट ड्रेस घालतो. अरे हो, गाऊन घाला, नाईट ड्रेस घाला, पण कधी? रात्री झोपताना. कारण का? ते आपल्याला कम्फर्टेबल असतात म्हणून. कारण आता समजा आता आपण आंघोळ वगैरे करतो, तो आपल्याला त्यावेळेस किती फ्रेश वाटतो. पण थोड्या वेळानंतर जर आपण गाऊन वगैरे घातला असेल ना, तर आपला दिवस असा खूप आळशी जातो. बिलकुल आपल्याला नाही कसं कशामध्येच मूड नसतो, एकदम आळशी वाटतं. त्याच कंपेअरला जर एखाद दिवस तुम्ही करा की आंघोळ वगैरे केली ना, मस्त छान ड्रेस वगैरे घाला आणि दिवस तुमचा इतका सुंदर जाईल, इतका प्रेझेंटेबल जाईल ना, नवीन नवीन उत्साह तुम्हाला वाटेल. तर जर तुम्हाला ना प्रेझेंटेबल राहायचं असेल, दिवसभर पॉझिटिव्ह राहायचं असेल, तर हे जे छोटे छोटे चेंज आहे ना, ते दिवसभरामधले ते नक्की चेंज करा. म्हणजे आपली जो दिवस आहे ना, तो खूप पॉझिटिव्ह आणि एक छान छाप सोडून जातो आणि आपल्याला पण खूप प्रेझेंटेबल राहायला मदत करतो. तर आपल्याला आहे ना, इनर लेवलला स्वतःला समजून घ्यायच्या आधी एक्सटर्नल लेवलला आपल्याला स्वतःला समजून घ्यायचं आहे आणि आपली एक स्टाईल जी आहे ना, ती निर्माण करायची. तर थोडक्यात त्याचा असा मिनिंग होतो.
तर दुसरा टॉपिक म्हणजे आपल्याला आहे ना, आपला पोश्चर आहे तो आपल्याला एकदम असा सरळ ताठ ठेवायचा आहे. नाहीतर बघा, समजा की आता हॉनेस्टली सांगते मी तुम्हाला की मला पण ती सवय आहे, पण युवी मला इतके बोलतात ना, तर माझ्यामध्ये आता बऱ्यापैकी ती डेव्हलप झालेली आहे. तर पॉश्चर आपल्या पॉश्चरमध्ये आपल्याला बदल करायचा म्हणजे काय करायचं. आता काही जण काय करतात, खूप असे चालतात किंवा खूप असे बसतात. तर तुम्ही सांगा, जर आपण कुठे गेलो समजा बाहेर आणि आपण असं वाकून बसतोय, असं खूप घाबरल्यासारखं करतोय, कुठं बाहेर पार्टीला वगैरे गेलो, तर तुम्ही सांगा की आपला इम्पॅक्ट त्यांच्यावर कसा पडेल. कोणी आपल्या जवळ पण येणार नाही. म्हणून नेहमी आपण कुठेही गेलो किंवा कुठं पार्टीला म्हणा, लग्न समारंभाला म्हणा, किंवा कुठेही बाहेर वावरताना, तर नेहमी आपलं पॉश्चर जे आहे ते ताठ राहिलं पाहिजे. आणि हे खांदे जे आहे ते वरती उचलून छान असे व्यवस्थित आपण राहिलं पाहिजे. तो पण खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या पर्सनॅलिटीवर पडतो. म्हणून नेहमी ताठ राहायचं आणि व्यवस्थित चालायचं. नक्की करून बघा. तुम्हाला तुमच्या डेली लाईफमध्ये खूप जणांना हा प्रॉब्लेम आहे, मलासुद्धा आहे. पण मी हॉनेस्टली तुम्हाला म्हणते ना की मी माझ्यामध्ये रिअली खूप चेंज केला आहे आणि मी पण आता एकदम व्यवस्थित ताठ राहते. सो नक्की चेंज करून बघा. त्यामध्ये पण आपल्या पर्सनॅलिटीमध्ये खूप डेव्हलप होते आणि चेंज होते. तर आहे ना, टिप्स नंबर 3. तर ही टिप्स त्यांच्यासाठी आहे ज्या वर्किंग वुमन आहे, जे जॉब करतात, जे ऑफिसला जातात. तर जेव्हा पण तुम्ही ड्रेसअप करताना ऑफिसला जाताना, तर नेहमी बॉडी स्प्रे किंवा बॉडी पावडर नेहमी वापरा. कारण आपण दिवसभर कामात असतो ना ऑफिसमध्ये, मग आपलं काही लक्ष नसतो, मग घाम वगैरे येतो. तर समजा कोणी एखादी तुमच्या समोर कामाचं बोलायला येतं आहे, एखादी ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतं आहे आणि तुमचा जर असा घामाचा वास येत असेल, तर समोरचा ऑपॉर्च्युनिटी घेऊन यायच्या आधी तो पळून जाईल आणि तुम्ही पण त्याच्यासमोर प्रेझेंटेबल नाही राहणार. त्याच्यामुळे नेहमी बॉडी स्प्रे वापरा. कारण जितके आणि मार्केटमध्ये इतके छान छान बॉडी स्प्रे आलेले आहे किंवा पावडर आलेले आहेत ना, की खूप छान. कारण जर तुम्ही व्यवस्थित राहिले, व्यवस्थित ड्रेसअप केलं, छान बॉडी स्प्रे वगैरे मारला, कारण घामाचा दिवसभर घाम येतो आपल्याला, ते रिअली कळत नाही. आणि एखाद्या मीटिंगला वगैरे मग आपण जातो किंवा ते पण आपल्याला कामामध्ये जाणीव होत नाही, पण समोरच्या व्यक्ती जेव्हा आपल्या साईडला बसतो त्याला ते फील होत असतो, तो स्मेल येत असतो. म्हणून नेहमी प्रेझेंटेबल राहा आणि बॉडी स्प्रेचा नक्की वापर करा. तर त्यामुळे पण आपल्या पर्सनॅलिटीवर आहे ना खूप मोठा इम्पॅक्ट पडतो. तर आहे ना, टिप्स नंबर 4. तर तुम्ही कितीही छान कपडे घातलेले असू द्या, तुम्ही कितीही मेकअप छान केलेला असू द्या, की तुम्ही कितीही छान दिसत असू द्या, पण बघणाऱ्याचं लक्ष आहे ना पहिले जातं पायाकडे. तर नेहमी आपल्या टाचा ज्या आहे ना पायाच्या, ते नेहमी क्लीन केल्या पाहिजे. नेहमी क्लीन. नाही तर मग समजा तुम्ही छान मेकअप केला आहे, तुम्ही छान मिटिंगला चालले आहात, प्रोग्रामला चालले आहात आणि तुमच्या पायाला अशा खतरनाक अशा भेगा पडलेल्या आहे, तर समोरच्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे ना लगेच बदलून जातो. म्हणून तुम्ही कितीही साधारण कपडे घालू द्या, कितीही नॉर्मल कपडे तुम्ही घालू द्या, पण तुमचे शूज, तुमचे सँडल, तुमचे चप्पल हे नेहमी ब्रँडेड आणि चांगल्या क्वालिटीचे, तुम्हाला कम्फर्टेबल वाटणारे, की जे घालून तुम्हाला कम्फर्टेबल फील झालं पाहिजे, असे चप्पल, बूट, शूज तुम्ही घाला. कारण बघणाऱ्याचं लक्ष पहिले पायाकडे जातो आणि त्यावरूनच तो ठरवतो समोरची पर्सनॅलिटी. म्हणून नेहमी ब्रँडेड शूज, चप्पल वापरा आणि तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये नक्की इम्प्रूव्हमेंट होईल आणि तुमची पर्सनॅलिटी मस्तच वाटेल. तर यांना टिप्स नंबर 5. खूप जणांना नखं वाढवायची फार सवय असते. तर ठीक आहे, असो, नखं वाढवा तुम्ही. पण आता इनकेस तुम्ही नखं वाढवले आहे, फुल असे मोठे मोठे नखं वाढवले, त्याला बिलकुल पण शेप नाही, त्याच्यामध्ये अशी विचित्र घाण डस्टिंग जर तुम्ही ठेवत असाल आणि त्याच हाताने तुम्ही वावरताय ऑफिसमध्ये, घरामध्ये, आणि तुम्ही कोणा पाहुण्यांसमोर जेवण करताय, तर तुम्हीच विचार करा तो किती घाणेरडा इम्पॅक्ट पडेल तुमच्या पर्सनॅलिटीवर. खूप जणांना आवड असते, अरे आवड जोपासा, पण नीट क्लीन राहा. फार तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की डाव्या हाताचेच वाढवा, उजव्या हाताचे नखं वाढवू नका. कारण ज्यावेळेस आपण जेवण वगैरे करतो ते बिलकुल पण चांगलं नाही वाटत. आणि जर तुम्ही वाढवत असाल दोन्ही हाताचे, तर त्याची चांगल्या प्रकारे काळजी घ्या, निगा राखा आणि व्यवस्थित क्लीन आणि व्यवस्थित ठेवा की समोरच्याला पण बघून चांगलं वाटलं पाहिजे. तर ही झाली नखांची टिप्स, जी रिअली आपल्या पर्सनॅलिटीमध्ये एक चांगली छाप सोडून जाते आणि समोरच्याला पण चांगलं फील होतं.
तर आहे ना, नेक्स्ट क्वालिटी आपल्याला आपल्यामध्ये डेव्हलप करायची आहे, ती म्हणजे मेकअप. सगळ्यांना मेकअप खूप आवडतो, सगळ्या स्त्रियांना. अगदी मला सुद्धा मेकअप म्हणला ना, वाव, रिअली मेकअप करायला फारच आवडतं. पण हो, मेकअप करायचा, पण कधी, कसा, केव्हा? यस, मेकअप करा तुम्ही. पण अरे, इन केस जर तुम्ही आता बड्डे पार्टीला चालले आहे, म्हणजे ती अशी नॉर्मल घरगुती बर्थडे पार्टी आहे, आणि तुम्ही फुल नाही का असा मेकअप करून ग्लिटर बिटर फुल चमकीचं लावून फुल झॅकपॅक जर असे तुम्ही तिथं गेले, आणि सगळेच जर तुम्हाला तिथं असे साधे सिम्पल दिसत आहे, आणि तुम्ही त्या छोट्याशा पार्टीला जर एवढा मेकअप करून जात असेल, तर मैत्रिणींनो, तुम्हीच सांगा की तुमचा इम्पॅक्ट, तुमचं पर्सनॅलिटी तिथं कशी इम्पॅक्ट करेल ते. तर यास म्हणून नेहमी पहिले तुम्ही मेकअप करायच्या आधी विचार करा की अरे, मी कुठे चाललो आहे, मी कसा मेकअप केला पाहिजे, मी डार्क तर नाही केला पाहिजे, तर मी जास्त डार्क नाहीच केला पाहिजे. मला तरी पर्सनली वाटतं करा मेकअप, पण असा करा ना की तो नॅचरल वाटला पाहिजे, नीट वाचला पाहिजे, समोरच्याला पण बघताना म्हटलं पाहिजे वाव किती सुंदर आहे ना, नॅचरल आहे पण एकदम मस्त दिसते, असं प्रत्येकाच्या तोंडून निघलं पाहिजे. असा मेकअप तुम्ही करा, कारण ते पण आपल्याला वाटतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण ते रिअली आपल्या पर्सनॅलिटीवर आहे ना खरंच खूप मोठा इम्पॅक्ट करून जातात. तर मैत्रिणींनो, नेहमी लक्षात ठेवा की मेकअप आहे ना नॅचरल करा, सुंदर करा, शोभेल असा करा, तर एकदम मस्त वाटाल आणि सगळ्यांना तुम्ही हवेसे वाटाल. तुमचा ऑफिसमध्ये, कार्यक्रमामध्ये तुम्ही छान दिसाल, प्रेझेंटेबल दिसाल, तुमची पर्सनॅलिटी छान दिसेल. तर असे आहेत तुमच्यासोबत 6 टिप्स आहे, मी ज्या शेअर केल्या आहे, ज्या मला लिटरली मनापासून शेअर करूशी वाटल्या, ज्या आपल्या रोजच्या आयुष्यात ह्या घडत असतात, आणि त्याच्यामधूनच आपण आपली पर्सनॅलिटी ना छान अशी डेव्हलप करू शकतो, ॲट्रॅक्टिव्ह बनवू शकतो, आपली कॉन्फिडन्स लेवल आपण वाढवू शकतो. तर चला मग आजचा ब्लॉग आहे ना मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला माझ्या ह्या टिप्स नक्की आवडल्या असेल, आणि असं वाटतं तुम्हाला की तुमच्या कोणत्या मैत्रिणी किंवा फॅमिली, फ्रेंड्स की ज्यांनी पर्सनॅलिटीमध्ये रिअली आपल्या डेव्हलप केलं पाहिजे, तर अशा लोकांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा, खूप जणांपर्यंत शेअर करा, सपोर्ट करा. आणि पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन, नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्टिल देन टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या मैत्रिणींनो, बाय बाय.